घरी नेऊन न्हाऊ म्हाकू घातलं, पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊन घातल्यावर त्याला दह्याची शिदोरी होणामोऱ्यांनी घालून बरोबरी दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातातली शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. 5व्या आदितवारी आटपण उठली, तळ्याच्या काठी उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ घातलं, माखू घातलं, पाटात बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं सांगितलं. मग ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाचं भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पायीक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र आल कुठली, चामरं कुठली, पायीक कुठले, परवर कुठे? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावून आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी अहेर केले. वाटेतनं जाऊ लागली. पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन तिनं त्याला दिली. तीन आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्यानं ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. काय रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेत गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. काय रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही काही नाही, एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता तो आला. डोहात बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तोही आला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं तिलाही हा वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं.
तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो ओताना केला. 6 मोते होती, तिनं 3 तिच्याकडे ठेवली. त्याच्या बेंबीवर ठेवली. तिनं मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झालं. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायणाला जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोहगंगाळ पाणी तापवलं. पंचपक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळणीखाली बसून केस विंचरले. काळ चावळला. डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मोळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा, मांसांचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हाला हो. ही साठा